या चित्रपटातील सर्व व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत, परंतु काही घटना वास्तविक घटनेशी प्रेरित आहेत. त्यांचा कुठलाही मृत अथवा जीवित व्यक्ती किंवा घटनेशी कसलाही संबंध नाही. या चित्रपटात कोणत्याही भाषिक व प्रांतिक वादाचा थेट संबंध नसून त्यातून कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नाही. कोणताही साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. कोर्टाचा आदेश पाळतो आम्ही. चौतर पाडायचं नाही कळलं? हो वकील, सांगा त्यासनी आमच्याकडे कोर्टाचं नोटीस असते म्हणावं. हे कोर्टाचा आदेश आम्हाला मान्य हे कोर्टाचा ऑर्डर असतो. कोर्टाच्या कामात अडथळा आणू नका. गेली 56 वर्ष तुमची शिरजोरी सहन केली रे, पण आता नाही. चौथाऱ्याला हात लावाल तर आम्हाला सुद्धा हात उचलायला लागतील. आमच्या कामाच्या मध्ये येऊ नका, नाहीतर कोर्टाचा अवमान केला म्हणून सगळ्यावर गुन्हा दाखल करून बघ मी. ಏನ್ ನೋಡ್ತೀಯೋ ಅಡಿಗೆ. आज सकाळी अतिक्रमण विरोधी पथकाने कोर्टाच्या आदेशानुसार हिल्लूर गावातील अनधिकृत चौथरा जमीनदोस्त केला. गावकऱ्यांनी त्यांना प्रचंड विरोध केला, परंतु हा विरोध पोलिसांनी हाणून पाडला. किती वेळा बघायचं नोंद बिडो 56 वर्षाचा चौथरा माझं सरकारनं 56 सेकंदात मातीत घातलंय. आज हे चौथरा नाही तर बेळगाव महाराष्ट्रात नेऊ पाहणाऱ्या मराठींचा स्वप्न मातीत घातलंय मी. आणि वेळ पडलं ना तर त्यांना पण मातीत घालू. एक महत्वाची बातमी. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार हिल्लूर गावातील पाडण्यात आलेला चौथरा गावकऱ्यांनी काही वेळातच उभा केला. पाहूया त्याची काही क्षणचित्र. येळूर मधला फलक म्हणजे बेळगावसह सीमा भागातील मराठी बांधवांची अस्मिता आहे आणि कानडी सरकारनं त्या अस्मितेवर घाला घालून मराठी बेळगाव इन्स्पेक्टर गेली त्याला हिम्मत कसं झाला या लोकांचा. याच न्यायाने मुंबई महाराष्ट्र तुझं पोलीस काय झक मारत होते काय? तुला हे खाकी कपडा थंडीत स्वेटर म्हणून घालायला दिला काय? लक्षात ठेव, हे जे कुणी आपला हात पाय वर घेऊन नाचतय ना त्यातलं एकाचा जरी हात पाय शिल्लक ठेवला ना तर हेच ग्लासात बुडवून मारीन. विद्या वॉल्यूम जास्ती माट.
जोपर्यंत त्या सगळ्यांचा हात पाय तोडल्याचा बातमी नाही बघत तोपर्यंत हे टीव्ही असाच चालू राहिला पाहिजे. ಅಸಾಚ್ ಎಳ್ಳೂರಿನಲ್ಲಿ ಮೊನ್ನೆ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಕೆಡವಿದ್ದ ಮರಾಠಿ ನಾಮಫಲಕವನ್ನ ನಿನ್ನೆ ಎಂಇಎಸ್ ಮತ್ತೆ निर्माण ಮಾಡಿತ್ತು. दृश्य पाहिल्यानंतर कोणाच्याही अंगाचा तिळपापड होईल. कर्नाटकी पोलिसांचा हा अत्याचार सुरू आहे एका मराठी गावावर, मराठी बांधवांवर. कानडी पोलिसांच्या या अत्याचारातून लहान मुलं आणि महिलाही वाचलेले नाहीत. बेळगाव पासून 5 किलोमीटर अंतरावरच्या येळूर गावातल्या एका फलकावरून हा वाद सुरू झालाय. हे संपूर्ण गाव कर्नाटक पोलिसांच्या अंगात राक्षस घुसलाय की काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. येळूरच्या चौथऱ्यावरून उफाळलेल्या वादानंतर कर्नाटक पोलिसांनी येळूरच्या आंदोलकांवरती केलेल्या अमानुष लाठी हल्ल्यातून हेच चित्र उभं राहतंय. काय म्हणत होतं? कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. खरं बोलले, खरं बोलले. हा लिंगप्पा समोरच्याचा घेतल्याशिवाय राहत नाही. इन्स्पेक्टर राव, बरी बरी. नमस्कार आणणारी. लोकशाहीमध्ये कसली तुमची दंडुकेशाही चाललेली आहे? कायद्याच्या नावाखाली कसली हुकुमशाही चालली आहे तुमची? अण्णा, या पोराने कायद्याचा आणि न्याय व्यवस्थेचा अपमान केला असते की हो. आणि सीमा प्रश्नी आयोगानं एकदा काय ते निकाल दिला असतो तरी सुद्धा लोकशाहीमध्ये आयोग नाही महत्वाचा, महत्वाचा आहे तो जनायोग. रे अण्णा, या पोरांना मी तसं सोडू शकत नाही. त्यांचं गुन्हा. वकील साहेब, सोड बाबा या पोरांना. चला घरी चला आपापल्या. उद्यापासून गावची जत्रा सुरू होते. दरवर्षीप्रमाणे तुमचा सहभाग यावर्षी अपेक्षित आहे. ठीक आहे, चला. ಅಣ್ಣವರು ಬರ್ತಾರೆ. अण्णा नमस्कारी. नमस्कार नमस्कार. काय कसे आहात चनाशेठ? का आमचं आम्ही बरंच की ते तुमचंच बघत होतो बघा वाट. नारळ फोडायचं मान असतं ना तुमचं ते. हो चनाशेठ, कसला आलाय मान आणि पान? आम्ही इथले संस्थानिक थोडेच आहोत. तुम्ही काय आम्ही काय सगळे सारखेच आहोत. उलट मी तर असं म्हणेन की तुम्ही आता गावाचे सरपंच झालेला आहात, तर तुम्हीच आता हा मान घ्या. आता अण्णा तुम्ही म्हणता तर तुमची मर्जी तशी. नाही अण्णा नाही, हा मान तुमचाच आहे आणि तो तुम्हालाच राहायला पाहिजे. ठीक आहे ते अण्णा, ते गावकरी म्हणतात ते बरोबर असतं बघा. कसं आहे, गावचे आधारस्तंभ आहात तुम्ही तर. आगिल्ला ಆಗಿದ್ರೋ ಈಗ ಆಗಿಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ಇಲ್ಲಿನ ಆಮದಾರ್, गावचं आधारस्तंभ आम्ही. अण्णा अण्णा अण्णा, तुम्ही समजूतदार आहे अण्णा. हे देव कुणाचं, कुणाच्या मातीतलं, हे मी तुम्हाला सांगायच्या गरज नाही अण्णा. कोर्टानं गावाबाहेरच्या फलकाचा निर्णय देऊन आणि बेळगावचा बेळगावी करून जे निर्णय दिलाय त्यावरून मला नाही वाटत की तुमच्यासारख्याला काय सांगायच्या गरज आहे. आजपर्यंत तुम्ही आणि तुमच्या ते समितीने सत्तेच्या जीवावर भरपूर नारळ फोडलाय, पण आता सत्य काय ते समोर आहे. इथला आमदार कुणाचं आणि इथला सरपंच कुणाचं
यावरून काय ते ओळखा. लिंगप्पा, माझ्या दृष्टीनं हा वाद कधीच नव्हता माझ्या मनात आणि नाही. मी हे करतोय ते केवळ गावाच्या आग्रहाखातर करतोय. गाव सुखासमाधानाने नांदावं एवढीच माझी इच्छा आहे. नारळ तुम्ही वाढवलं काय, मी वाढवलं काय, त्यातून पाणी बाहेर निघणार आहे ते परमेश्वरांनी तयार केलेलंच ना. तुम्ही वाढवा नारळ. नारळ अण्णाच वाढवतील. आमदार साहेब, नारळ अण्णाच वाढवणार. कसं आहे, मान हा मान असतो, तो असा मागून किंवा हिसकावून मिळत नसतो. अण्णांच्या चांगुलपणाचा गैरफायदा नाही घेतला तर बरं होईल, आणि जर तो कोणी घेतलाच तर शिवाजी पाटील सहन करणार नाही. बाबांनो, तुमचा आवाज आमदार साहेबांच्या कानात घुसत नाही असं वाटतंय. जरा होम थिएटर सुरू करा. शांत राहा, शांत राहा, गोंधळ करू नका, शांत राहा. अण्णा, हा गोंधळ नाही, हे प्रेम आहे. आणि मराठीचा द्वेष करणाऱ्या या लोकांना दाखवायलाच पाहिजे मराठी माणसाच्या प्रेमाचा गोडवा काय असतो आणि भडका काय असतो. सत्तेतली आणि कायद्यातली फसवेगिरी पचवू शकले म्हणून इथे येऊन आमचा हक्क हिरावून घेणार असतील तर खपावून घेणार नाही. हो आमदार साहेब, कसली वाट बघता, निघा. आमदार साहेब, मानाचा नारळ मानाने वाढवायचा आहे. म्हटलं होतं ना, मानाचा नारळ मानानेच वाढवायचा. तम्मा, माझं या सलमानला हात लावायचं धाडसच कसं केलं तू? सलमान भाई, सलमानच आहे माझं या बॉलिवूडचं. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, सलमान ये मेरा ऐसा काम करेगा. आमिर के गाने में सलमान, वल्ला वल्ला, अच्छा है अच्छा है. आज तेरे सलमान का काम तमाम करने के लिए आया है तम्मा. काय बोलला तू? माझं सलमानचं काम तमाम करणार तू? मैं नहीं बोला, मैं नहीं बोला. राजप्पा बोला कि उसको एक तगड़ा कोंबड़ा चाहिए. राजप्पा? माझं रजनी बोलला. अरे चंद्रमा, तेरे सलमान की कसम. राजप्पा बोला की गावच्या यात्रेत झुंजीसाठी एक तगडा कोंबडा हवाय.
सांगतो ग. तम्मा, राजपाला एक निरोप दे ना. सांग. तिला सांग चंद्रमाचं अख्खं बॉलिवूड त्याच. कधीही येऊन साथ घाल म्हणावं. हाताला लागल ती कोंबडी त्याची. अन एक हॉलिवूडचा कोंबडी पण आहे, झुंजीचं. अरे किधर है, वहीच लेके जाता हूं ना फिर. जा शाणस, तुझ्यासारखं उलट्या पाकाच्या कोंबड्याच्या हाताला नाही लागायचं ते. त्याच्यासाठी कोंबडं पण एकदम तगडं लागतो. माझा वन अँड ओनली राजप्पा. पण माझा रजनीकांत हाय कुठं? वन अँड ओनली राजप्पा. रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय खतं वापरा असं सांगितलं होतं ना. मग या करता राम राम साबरी. राम राम. राम राम. अय्यो, ते झाला म्हटलं की तुमचा पंक्चर हो. आता आमचं लागतंय म्हटलं की तुम्हाला मदत मदत. नाही, आहे ड्रायव्हर आहे, करतोय. ते तुमचं मानस पुत्र कुठे आहे म्हणलं मी. शिवा शिवा. तो आहे, शेतीची मशागत करतोय. चांगलाय चांगलाय. पण कसं आहे ना अण्णा, मशागत फक्त शेतीतच केलेलं बरं, राजकारणात नाही. काय ना अण्णा, कधी कधी राजकारणात काही पिकं तयार व्हायच्या आतच कापावं लागतंय. त्यामुळं मी तुम्हाला एक चांगलं मार्ग सांगतोय. हेळ अण्णा, ते आता आमच्या पक्षात या म्हटलं मी. कसं आहे, ते कर्नाटकाच्या मातीने तुम्हाला एवढी वर्ष पोसला, त्याच्या उपकाराची परतफेड करा. म्हणजे ते स्वर्गाचं दार मोकळं होईल बघा तुम्हाला. म्हणजे आमचं पक्ष म्हटलं मी, ते आमचं पक्ष स्वर्गापेक्षा कमी नाही बघा. तुमच्या सल्ल्याबद्दल आभारी आहे, पण मला राजकारणामध्ये रस नाही. म्हणजे तुम्ही जे राजकारण करता आहात, म्हणता आहात, त्यात मला रस नाही. मला समाजकारणामध्ये रस आहे. गजाभाऊ, अण्णा गाडी तयार आहे. हो. बरं. काय बरी, ते आपलंच करून गेलं म्हटलं पंक्चर हो. पंक्चर कसं करायचं ते हा लिंगप्पा दाखवेल रे. आज त्याच्या गाडी पंक्चर झाले, उद्या त्याच्या बॉडी पंक्चर करू. राजप्पा, ए राजप्पा, राजप्पा. हाय 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 हाय. ए वन्या नुनली राजप्पा, अरे उठ. अर्धा तास झाला तुला उठवतोय. डोळे उघडा महाराज, डोळे उघडा. राजप्पा उठणार रे यार. तमा, आता हे डोळे तुमच्या वहिनीचा सुंदर चेहरा बघण्यासाठीच उघडणार. अब ये नया ड्रामा कौन सा है भाईजान? अबे ड्रामा नाही बे. काल रात्री ना मला एक स्वप्न पडलं होतं. स्वप्न? त्या स्वप्नात एक साधू महाराज आले होते. साधू? ते मला काय म्हणाले माहिती आहे का? काय? की बाळ, आज डोळे उघडल्यानंतर जी कुमारी मुलगी तुला पहिल्यांदा दिसेल तीच तुझी धर्मपत्नी असेल. तिच्याशीच तू लग्न कर. पण भाईजान,
ये ऐसे आंखें बंद करके वो तुम्हें कैसे दिखेगी? ती आपोआप माझ्या समोर येणार आणि मला सिग्नल मिळणार. ये बात है. राजप्पा, राजप्पा, देख तो सही, लगता है तेरा सपना पूरा हो गया. चुप बे. तेरे सपनों की रानी आ गई. एक गप रे. अरे देख तो सही. अरे मला अजून सिग्नल नाही मिळाला. अरे मिल जाएगा, मिल जाएगा. ये देख. सच्ची? मिल गए सिग्नल. सच्ची बोलते? क्या चल के आ रही है? क्या लंबे लंबे नाखून है उसके. क्या बात करता है? काले काले बाल. दो पैरों पे चल के आ रही है तेरे सपनों की रानी. अरे देख तो सही. हल्के से अपना गॉगल उतार. और अपने सपनों की राजकुमारी को देखो. तम्या, शिवा, लिंगप्पा आमदार झाल्यापासून मराठी लोक जास्त त्याच्या डोळ्यात खुपायला लागलेत. होय शिवा. खरंय शिवा. हे बघा शांत राहा. जोपर्यंत शिवा पाटील आहे तोपर्यंत इथल्या मराठी माणसाचं कोणी काही वाकडं करू शकणार नाही. पण शिवा अण्णांच्या मुळे आम्हाला गप्प राहावं लागतंय आणि याचाच ही लोक गैरफायदा घेत आहेत. हो शिवा, तू बघतोच आहेस की हळूहळू कसा सगळा कारभार कानडीतच सुरू होतोय. या लोकांनी सातबाराचे उतारे सुद्धा कानडीमध्ये लिहून द्यायला सुरू केली. मराठीत लिहून द्यायचं सांगितलं तर म्हणे कानडी शिका. आणि आपल्या मराठी शाळेमधले शिक्षक ते सुद्धा आता कानडी भरती आणि दुकानांवरच्या पाट्या त्या सुद्धा म्हणे आता कानडीतून लिहा. या अशा यांच्या कृत्यामुळे ना मराठी माणसाचं अस्तित्व कुठेतरी संपून जाईल. सुधीर भाऊ म्हणतात ते बरोबर आहे. हो शिवा, बरोबर आहे. मराठी माणूस एवढा स्वस्त नाही झाला भावांनो. आता यांना दाखवलंच पाहिजे मराठी माणसाचा हिसका काय असतो. बरोबर. मराठी जागृती समितीचा विजय असो. मराठी जागृती समितीचा विजय असो. मराठी जागृती समितीचा विजय असो. सीमा, नन्नू मगळे, ಅಯ್ಯೋ ರಾಮ, ಹೇಗೆ ಒಂದಿಲ್ಲ ಹಾಗೆ ಬಂದೆ. ನಮ್ಗೆ ಹೇಳಲೇ ಇಲ್ಲ. काय हे कापड अजून लहानपणचं सवय गेलं नाही तुझं. कापड घाण करूनच घरी येत असते. ಅಯ್ಯೋ ಸೀಮಾ ನನ್ನ ಮಗಳೇ. अरे नीनी यावं बनले. अगं कळवायचं तरी गाडी पाठवलीस की आपलं. सरप्राईज. सर आधी सांगितलं असतं तर सरप्राईज राहिलं असतं का. बघा सरप्राईज देते. मोठं झालं की आपली पोरगी. मोठं झालंय पण वाढलंय बघा किती. शहरात काय खायला प्यायला मिळते की नाही ग. अव्वा, याला झिरो फिगर म्हणतात. तिकडे मुंबईला सगळं मिळतं पण अव्वाचं खायला मिळत नाही. अय्यो ನನ್ನ ಮಗಳೇ. बघितलं बघितलं इथून गेलं तेव्हा कसं शांत होतं ते शहरामध्ये जाऊन फडा 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 बोलायला लागलंय. बोलायला शिकलंय पण शिकून चांगलं डॉक्टर झालंय. आता बस, आता कुठं जायचं नाही, इथंच राहायचं. ಅಂದ್ರೆ ಶಹರಕ್ಕೆಲ್ಲ ಹೋಗ್ಬೇಡ್ರು. ಎಲ್ಲಿ ಅಂತ್ರಿ ಎಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. अव्वा आप्पा, आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी इथेच राहणार आहे.
हे काय याला वेडबीड लागलं की काय? हा असा डोळे बंद करून हसतोय काय? नहीं वो अभी 7वें आसमान पे अम्मी. त्याला म्हणावं तू खाली ये आता. उठ उठ अम्मी आगे देख. काय काय कसला भारी सीन चालला. हे बघ तुझा तो सीन का फिन तो असू दे. आधी हे घे आणि हा नैवेद्य मंदिरात घेऊन जा. आज जत्रेतला नैवेद्याचा दिवस आहे. अगं तू जा ना. तुला कळतंय का मी काय म्हणाले ते? मी गेले असते रे पण माझा पाय मुरगळलाय ना. तम्मा हे घे आणि त्याला घेऊन जा. चल ना चल तू जा ना. राजप्पा काय म्हणते अम्मा? तिला पाय मुरगळलाय म्हणते ना, तिला जाता येत नाही म्हणते ना. तू जा ना देवळामध्ये. जातो ना. शहाणे ग माझं बाय. और मैं हा तू पण शहाणे ग बाय. काकू लीला काकू ಕಾಕು ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಆ ಹುಡುಗಿ ಅಲ್ಲಿದ್ದಾಳೆ. ಅವಳ ಡ್ರೆಸ್ ನೋಡ್ರಿ. ಈ ಹುಡುಗಿ ಈ ಊರವಳ ಕಾಣ್ತಿಲ್ಲ. ಅವಳ ಡ್ರೆಸ್ ನೋಡ್ರಿ. ए आपण घेऊन जाऊया का हिला जत्रेत? म्हणजे यात्रा राहिलं बाजूला आणि सगळं गाव हिच्याच माग. काकू बंदरू 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 नैवेद्य बनवायला जरा उशीर झालं बघ. हा चला चला उशीर झालाय. मी नाही येत, सीमा येत आहे. सीमा आलाय? हा कुठे? सीमा ए सीमा इकड बा इकड बरी. आले अव्वा. काय चंद्र किती बदललीस तू. कशी आहेस? मी मस्त. छान दिसतेस. ऍक्च्युली मी तुझीच वाट बघत होती मंदिरात जायला. जाऊया. हा ए हे असं कुठे येतंय? जा कपडे बदल. का या कपड्यात मंदिरात प्रवेश नाही? ठीक आहे. तू पण ना. अव्वा हे घे तू. आम्ही येतो. चला वळली वळली. चंद्रमा हा आमचा सीमावर लक्ष ठेव बरं. चिंता माड बॅटरी काकू. अख्खं गावच ठेवणारे लक्ष. वाव उभ्या पिकात कुठे शिरायला लागली आज? सर सर पाठी माग. अगे खाली बघून चाल की. पार शेतातल्या पिकाची वाट लावलीस. मला माहित नव्हतं शेताला बंदी येते. तशी पाटी नाही दिसली मला कुठे. पाट्या लावल्यावर डोक्यावर कुठली पाटी घ्यायची? अहो काय हा गावंडळपणा. मग बोर्ड लावायचा ना मग तसा. चला बाजूला वा. मला जांभळ खायला जायचंय. थांब थांब बाय. अगोदर नुकसान भरपाई दे आणि मग कुठे जायचं तिथे जाऊन जांभळ खा जा. नुकसान किती झाले ते सांगा. माझे वडील भरून देतील. कोण आहे कोण तुझा बाप? हे हु आर यू अँड माइंड युअर लँग्वेज. तोंड सांभाळून बोलायचं माझ्या वडिलांविषयी. कोण आहेत कोण तुमचे तीर्थरूप? चनाशेठ दड्डमणी या गावचे सरपंच. मग तुझा बाप सरपंच झाला म्हणून तू लोकांच्या शेताचं नुकसान करत फिरणार का? अरे काय हे शेत घेऊन बसलायत. एवढ्याशा शुल्लक कारणासाठी भांडत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये. किती नुकसान झालं ते सांगा. पाठवून देईन. एक दिवस शेतात राबावं लागेल एवढं नुकसान झालं. देणार भरून? शेतात राबावं लागेल? माय फुट. मी डॉक्टर आहे. इथे शेत राबायला नाही आले. एक्सक्यूज मी. हाऊ डेअर यू. तू माझ्या अंगावर चिखल उडवलास. यू स्काउंडल. हा माझा ब्रँडेड ड्रेस आहे. याच्या किमतीचा सुद्धा अंदाज नाहीये तुला. आता कळलं मॅडम प्रत्येक गोष्टीचं मूल्य पैशात नाही करता येत ते. I'll see you. It will be my pleasure to meet you again. चला.
ಏನ್ರಪ್ಪ ಕೊಡ್ರಿ 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 काय दारू पित ओनली डिस्कशन ना काय तरी हलचल करा. असं का म्हणता? ते सगळ्या कन्नडिगांना एकत्र केलं की मी. एकत्र करून पुढं काय दारू आणि डिस्कशन. गाव ताब्यात राहील म्हणून तुला सरपंच केलं, पण गाव सोड, एक माणूस ताब्यात राहत नाही तुझं. साहेब रे, त्यांना आणि शिवाय एकत्र आहे तोपर्यंत काही करता येत नाही. गावातली मराठी माणसाची ताकद कमीच होत नाही. येन रे ते अण्णाचं अर्ध लाकडा आधीच स्मशानात गेलंय. बाकीचा लाकडाचा बंदोबस्त मी करतो. राहिला गोष्ट ते शिवाचं. त्याला तर असं कापायचं की पोस्टमॉर्टम मध्ये डॉक्टरला कसा शिवायचा ते पण नाही कळलं पाहिजे. मला काय वाटतं? अरे वाटणं सोडा, काहीतरी करा. मराठी माणसाचं आर्थिक मानसिक सगळीकडून कोंडी करा. त्यांना भाग पाडा स्वतःला कन्नडिगा म्हणायला. लक्षात ठेवा, एक देखील मराठी माणूस या भागात दिसता कामा नाही. आणि दिसलंच तर त्याचा कमरेखाली धोतर नाही, लुंगी दिसायला पाहिजे. लुंगी फेडा धोतर, नेसवा लुंगी. धोतरातला मराठी माणूस काय असतो ना ते यांना दाखवायची वेळ आली. यांच्या लुंगीत असे साप सोडू ना की नेसायचे वांदे होते. शिवा, आपण काही चूक करतो आहोत, काही चुकीचं बोलतो आहोत असं तुला नाही वाटत? आपण सगळ्यांनीच हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सगळी एकाच मातीची लेकरं आहोत ना. हेच सांगून लिंगाप्पानं तुम्हाला त्यांच्या पक्षात याची ऑफर दिली आहे ना? त्यांनी फक्त प्रस्ताव दिलाय मला शिवा. मी अजूनही तो स्वीकारलेला नाहीये. अण्णा, तुम्ही तो स्वीकारणारही नाही याची आम्हाला खात्री आहे. पण अण्णा, हे लोक आपल्यात फूट पाडून स्वतःचं राजकारण साधतायत. अरे हो, पण हे असं एकमेकाचा द्वेष करून कोणाचं कल्याण होणार आहे का? न्याय देण्याकरता न्याय व्यवस्था आहे ना, आणि कुणीतरी त्याग करायलाच हवा ना. आणखी किती त्याग करायचे अण्णा? अहो, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जे 105 हुतात्मे झाले त्यातले पहिले 5 बेळगाव मधलेच होते ना. आजही 865 गावं यांचे कानडी अत्याचार सोसून महाराष्ट्रात जायला आसुसलेली आहे. मग अण्णा, आपल्या अस्तित्वाची लढाई आपणच लढलो तर बिघडलं कुठं? तुम्ही म्हणताय कायद्याने लढा, ते तर सुरूच आहे ना. पण ज्यांना कायद्याची भाषा कळत नाही ना, त्यांच्याशी त्यांना समजणाऱ्या भाषेतच बोलायला हवं. पण शिवा, लोकशाही नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे की नाही? पण अण्णा, तिचाच गैरवापर करून या लोकांनी कानडी लोकांचा इथे भरणा चालवून स्वतःचा मतदारसंघ वाढवलाय. तो सरपंच, तो चना शेठ, त्या बाहुल्या आणून बसवल्यात खुर्ची. आहे, मला त्याची जाणीव आहे. नाही ना, हे नुसती जाणीव ठेवून नाही चालणार. आता मराठी माणूस काय चीज आहे ना, त्यांना दाखवायची वेळ आलेली आहे. हे बघा अण्णा, तुमच्या गांधी मार्गाला आमचा विरोध नाही, नव्हता आणि नसेल. पण स्वातंत्र्याच्या यशात त्यांच्या बरोबरीचे मानकरी भगतसिंग, सावरकर वगैरे मंडळी होतीच ना. ಸಾಬ್ರೆ, ನಮ್ಮ ಸಾಲಿ ಬೋರ್ಡ ಅವ್ರು ತೆಗೆದು ಬಿಟ್ರು. ನೋಡ್ಲೆ, ಒಂದು ಅವನ್ ತಲೆ ಹಾಳು ಮಾಡ್ತೀನಿ, ಇಲ್ಲ ನನ್ನದ ತಲೆ ಹಾಳು ಮಾಡ್ಕೋತೀನಿ ನಾನು. ಅರೆ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾನು ಆ ಶಿವ? ನೋಡು, ಆಮೇಲೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತೀನಿ. साहेबरी, सीमा, अरे रे रे रे, केवढा मोठी झाली. बसा 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 बसा. ते आत्ताच डॉक्टर झालं बघा. वा वा वा, चांगलंय चांगलंय. मग पुढं काय प्लॅनिंग? ऍक्च्युली सर, मला छोटासा दवाखाना सुरू करायचा होता. बिलकुल नाही. छोट कशाला? अरे मोठं काढू ना हॉस्पिटल. एकदम पॉश. लागेल तेवढा पैसा आणि जमीन मी देईन. हा, पण एक अट आहे. अट? हॉस्पिटलचं सगळं स्टाफ कन्नड घ्यायचं, सगळं डॉक्टर पण कन्नड घ्यायचं. इंजेक्शनचा सुईपासून ते पेशंटचा बेड पर्यंत सगळं कन्नडिगा पाहिजे. पण सर,
दवाखाना कुठल्या विशिष्ट भाषेच्या लोकांसाठी किंवा विशिष्ट जाती धर्माच्या लोकांसाठी नसतो ना? हा हा, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पण इथं जे काय होईल ते फक्त कन्नडिगासाठी. सॉरी सर, मी एक डॉक्टर आहे आणि असला भाषिक वाद किंवा प्रांतवाद मला जमणार नाही. अयो सीमा, ते तू डॉक्टर असेल तर आमचा साहेब डॉक्टरचे डॉक्टर असते. हा, थँक्यू व्हेरी मच सर. सीमा साहेबरी, ते आमचं हुडगी लहान असतं बघा, ते सांगतो मी तिला. तूच सांगितलं तर बरं होईल. आम्ही सांगायचा वेळ नको येऊ देऊ. सीमा, ये नाही तू. आमदार साहेबाकडून आल्यापासून शांतच बसलेस. काय झालं काय म्हणायचं तिथं? अव्वा, अगं कसलं हे राजकारण? मी एक डॉक्टर आहे, राजकारणी नाही. या लोकांना कुठे राजकारण करावं आणि कुठे नाही हेही कळू नये का? तेवढं कळलं असतं तर शांतता नसतं का इथं? नी काळजी माड मॅडम. असं होत नसतं अव्वा. नाही म्हटलं तरी डोक्यात हा विचार येतोच. शेवटी मला या लोकांमध्येच राहून काम करायचंय. हे बघ सीमा, जसं हे माणसं असतंय तसं चांगलं माणसं पण असतंय गावात. एवढ्याशा गोष्टींना ना उमेद व्हायचं नसतंय. उद्या तुझ्या अण्णांशी गाठ घालून देते. अण्णा? अण्णा एकदम भलं माणूस असतं इथलं. बा चल पोटा माड. बा नडी. बहिणी, आपल्याच गावामधली मुलगी डॉक्टर होऊन आपल्याच गावात येते आणि दवाखाना उघडते इथल्या लोकांसाठी, हे ऐकून खूप आनंद झाला. अण्णा, खरं तर तुमचा आशीर्वाद मिळतंय हेच खूप मोठं गोष्ट असतंय बघा आमच्यासाठी. मुलांना आशीर्वाद आपण नाही द्यायचे तर कुणी द्यायचे? बाळा, हा तुझा दवाखाना उघडण्याकरता तुला काही मदत लागणार असेल तर त्याची एक यादी कर आणि मला सांग. त्यातलं मला जे जे काही जमणार असेल ते मी सगळं माझ्या परीने करेन. पण अण्णा, तुमची काही अट नाही ना? अट? काही मी समजलो नाही. कसली अट? माफ करा अण्णा, तुमच्याबद्दल काही माहिती नसतंय ना म्हणून. अण्णा बोलवलं? हा शिवा, ये. बोलवलं एवढा करता शिवा की तो जो लेख मी देणार होतो सीमा प्रश्नावरचा, तो लिहून तयार आहे, तो तुला द्यायचा होता म्हणून बोलावलं होतं. आणि माझ्या कानावर असं आलं की कोणीतरी आपल्या शेताची नासधूस केली आहे म्हणून. हा, ते अण्णा एक म्हैस शिरली होती शेतात, लावली हुसका. अहो आपण निघूया. अण्णा येऊ? अरे एक मिनिट, ओळख करून देतो. तुला चना शेठ माहिती आहेत आपले? ही त्यांची मुलगी सीमा, डॉक्टर झालेली आहे आणि या गावात येऊन आता इथं दवाखाना उघडणार आहे. अरे वा. हा शिवा, हा ॲग्रिकल्चरल इंजिनियर आहे, पण अगदी अशिक्षित शेतकऱ्याला सुद्धा सगळं सोपं करून सांगतो. शिवाबद्दल आणखीन सांगायचं म्हणजे मराठी जागृती समितीसाठी तो काम करतो. लीलाबाईनी, हा आले आले. अण्णा मी जरा आलेच. सीमा, बरं, मी तुला तो लेख देतो, नाही तर बोलण्याच्या भानगडीमध्ये ते विसरून जाईल. मी आलो, तू बस बाळा. का रे, तू मला म्हैस का म्हणालास? मग काय म्हणू?
म्हशीच अशा न बघता शेतात घुसतात ना? यू तू जास्त बोलू नकोस, कळलं? नाही, मी मोजकं आणि कळेल असंच बोलतो. तू स्वतःला समजतोस तरी काय? माणूस, फक्त माणूस, जनावर नाही. बघून घेईन मी तुला. अगं तू दवाखाना उघडतेस ना गावात? येईन दाखवायला. हवं तेवढं बघून घे. किती कडू बोलतोस. आणि तू खूप गोड बोलतेस. व्हॉट? अगदी जांभळासारखी. जांभळं? त्या दिवशी जांभळं खाण्यासाठी शेतात शिरली होतीस ना? सॉरी, माझ्यामुळे नाही खाता आली तुला. खरं तर तुला जांभळं देण्यासाठीच घरी निघालो होतो तुझ्या. तेवढ्यात अण्णांनी बोलून घेतलं. बरं झालं इथेच भेटलीस. सॉरी, मी त्या दिवशी खूप रूड वागलो तुझ्याशी. ऍक्च्युली माझीच चूक होती. मी असं शेतामध्ये न सांगता यायला नको होतं, पण मी सॉरी म्हणायला हवं तुम्हाला. तुझ्यासारख्या सुंदर मुलीच्या तोंडून सॉरी ऐकायला आवडत नाही. शिवा, म्हणजे मी हा? लेख. आणि हो, परत जांभळं खावीशी वाटली तर पिकांची नासाडी करायची काही गरज नाही. सांगितलं तर आणून दे. येतो. सॉरी अण्णा, ते मी शेतात. बर, तू बेस. आई येईपर्यंत मी माझ्या कामाला लागतो. दुकानाला कन्नड फलक लावायला नकार देता येते. तुम्ही असं चूप का बसलात? वाचवत का नाही गेला? आम्हाला पण धंदा करायचा असतं इथे. हे रोजच भांडण आहे. बिघडतंय काय दुकानावर कन्नड फलक लावायला? अहो थांबा. बोर्ड मराठीत लावायचा का कन्नड मध्ये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ये शिवा, महाराष्ट्रात जसा मराठी बोललं पाहिजे तसा कर्नाटक मध्ये कन्नडच बोललं पाहिजे. करे मराठीत बोर्ड लावलं तर बुडाखाली चूड पेटतो का तुमच्या? ए शिवा, ನಮ್ಮ ಮಧ್ಯ ಬರಬೇಡ, ಬಂದ್ರೆ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. मराठीला जर विरोध केला ना, मरस्तवर ठोकून काढेल एकेकाला. दुसऱ्याचं रक्त पुसता येतं, स्वतःचं नाही.
चंद्रमा हाँ तेरे से बात करनी थी. बोलायचं होतं थोडं महत्वाचं. ಮಾತಾಡೋ ಹೇಳು ಏನು ಕೇಳಿಸೋದು तेरे को राजप्पा बुलाया नदी पे मिलने को. राजप्पा राजप्पाने मला बोलवलंय नदीवर. तू खरं सांगताय ना? मैं काय को झूठ बोलू. तू का खोटं बोलशील? पण त्यांनी मला असं अचानक का बोलवलंय? आता मी काय करू? ए सलमान, ए आमिर, ए ऋतिक, तम्मा काय बोलला ऐकलं ना? माझं रजनीकांतनं, माझं राजप्पानं मला बोलवलंय. ए ते काय बोलल मला? ते मला आय लव्ह यू बोलल का माझं तुझ्यावर प्रेम आहे बोलल? मला तर ना आय लव्ह यूच फार बरं वाटतंय. ए तम्मा सांग ना ते काय बोलल? हा हे चांगलं आहे का मी दुसरं काय? हे बघ तुमचं जे काय ना ते त्याला जाऊन विचार. त्यानं कशाला बोलवलं ते मला माहिती नाही. काली पीली इनकी झंझट में मुझे खींचते रहते. मैं क्या पोस्टमैन हूँ? सीमा ए सीमा ए लादी सीमा खेळला. ए सीमा 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 खुश खबर आहे खुश खबर आहे खुश खबर आहे खुश खबर आहे. झालं आधी बस इथे. ऐक ना. हो सांग मला आधी काय ती खुश खबर? माझं रजनीकांतनं मला भेटायला बोलवलंय. काय सांगतेस? कधी? आता नदीवर तिकडे चाललोय मी. कोण आहे ग तुझा तो रजनीकांत? वन अँड ओनली राजप्पा. राजप्पा हा तोच ना रंगीबिरंगी बुलेट वाला. वा काय चॉईस आहे ना तुझी. रंगीबिरंगी राजप्पा बुलेट. सीमा हसू नको ना ग. मला नाही आवडत माझं राजप्पावर कोणी हसलेलं. सॉरी तू माझा मैत्रीण आहेस म्हणून. नाहीतर मी. ओके बाबा ओके. पण मला एक सांग तू त्याला अशी भेटायला जाणार आहेस? हो हे बघ मस्त दिसतंय ना मी. मुळीच नाही. आज मी तुला चांगली सजवेन वो भी अपनी स्टाईल में. चल तू चल माझ्यासोबत चल. चल राजप्पा कुठे? अगं काय हे. बस छान दिसतेस. मला माहिती होतं चंद्रमा. मी बोलालो की तू नक्की येणार. इतके दिवस ही गोष्ट मनामध्येच घुटमळत होती. तुला कसं सांगायचं काय सांगायचं हेच कळत नव्हतं मला. आणि मनातलं सांगण्यावर जवळचं तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? मला खात्री आहे तू माझ्या मागणीला नकार देऊ शकत नाहीस. अगं तमानी तूच तर आहात जे मला नेहमी साथ देतात, होय की नाही? मी तुझा कोणत्याही गोष्टीला नकार नाही देऊ शकत राजप्पा. थँक्यू चंद्रमा, थँक्यू.
तू माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलेस. आज या राजचप्पाला कळून चुकले. प्रेम काय असतं, प्रेमासाठी झोरणं काय असतं, प्रेमात वेडं होणं काय असतं. तुझ्या या होकारामुळं आता मी साऱ्या दुनियेला ओरडून सांगेन, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू सीमा, आय लव्ह यू, आय लव्ह यू सीमा, आय लव्ह. सीमा एवढ्या घाईघाईने बोलवलंस ते इथं? ऍक्च्युली शिवा, मी स्वतःला अनेकदा विचारलं, टाळलं सुद्धा, पण तरीही माझं मन मला हेच सांगत होतं की मी तुझ्या प्रेमात पडले. मन खूप जड झालंय म्हणून म्हटलं देवाच्या साक्षीने मन हलकं करावं. शिवा, आय लव्ह यू. नन्नन सोलस्तिया लिंगपानन हेसरो केलं का नाही तुझ्या गाडीचं चेंदा मेंदा? आपलं स्टाईलच आहे. समोरच्याला पुढे जायच्या संधी द्यायच्या आणि त्याचा मागून ठासायचं. साहेबरी, एक महत्वाचं बातमी असते. गुड न्यूज. अण्णा मेला काय? चना शेठ. चना सेट मेला काय? इले चना शेठचं हुडगी सीमा ते त्या मराठी शिवाच्या प्रेमात पडलंय. झालं, मोठं ऍक्सिडेंट झालं. ते मंदिरात ते शिवा आणि सीमा एकमेकाला मिट्टी मारतय की वो. ಏನ್ ಹೇಳಕತ್ತೀಯೋ? ಇದು ನೋಡ್ರಿ फोटो. चांगलंय चांगलंय. आम्ही जगाचा ठासतो आणि हे माझाच ठासतो. हो, खरं गुड न्यूज तर पुढंच असतंय. बोला. ते अण्णाचं पोरगा राजप्पा ते पण सीमाच्या प्रेमात पडलंय. वन साइड लव. ए शिद्धप्पा, तुझ्या तोंडात साखर खोबरा. बोलाव त्याला. राम राम साहेबरी, राम राम. या सासरे बुवा या. सासरे बुवा, हे नवीन काय म्हटलं? नवीनच असतंय ते. महाराष्ट्राचा सासरा होणार तू. बसा बसा बसा. सासरे बुवा बसा. महाराष्ट्राचा सासरे बुवा कूदको. काय म्हटलं समजलं नाही बघा. मी महाराष्ट्राचं सासर, आमचा संबंध काय असतो? तुझं संबंध नसतं रे, पण तुझं पोरीचं असतंय ना. तुझं पोरगी ते मराठी शिवाच्या गळ्यात गळ घालून फिरते सगळ्या गावात. लढ. याला कसला संबंध म्हणायचं? हा, मी तुला या गावात आणलंय कशाला? चणा टाकून घोडा. हे बघ, तुझ्या पोरीनं सीमा ओलांडलंय. सीमा प्रश्नात आम्ही तोंडावर पडू की नाही माहित नाही, पण तू तोंड दाखवायचा लायकीचं राहणार नाही. लक्षात ठेव. नशीब समज. हे सगळं मिठीतच कळलंय. नाहीतर एक दिवस तुझं ते पोरगी शिवाचं ते मराठी पोरग घेऊन आलं असतं. अप्पा अप्पा, तुझा ते हे घे, हे घे घे. तुझं ते मराठी मोमोगा ना. तू ते माझ्या हुडकीशी बोलते मी, नक्की काय ते बघतो. माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही बघा ते. जाताच कामा नाही. लक्षात ठेव. माझं हात तुझं डोक्यावर आहे. गळ्यावर यायला वेळ नाही लागणार. नेनपेटको. ಈಗ मी खेळू? राजप्पा, यार तू सीमाच्या वागण्याचा गैरअर्थ घेतलास. तिच्या चांगुलपणाला तू प्यार समझ बैठा. अरे सीमा ने तो नहीं, लेकिन चंद्रमा तो तुझसे प्यार करती. तू चंद्रमा को छोड़ के सीमा के पीछे क्यों लगा यार? तमा, मी कुणावर प्रेम करायचं किंवा कुणावर नाही यासाठी मला सल्ल्याची गरज नाही. है ना?
तो ये भी सीमा को तय करने दे की तिला कोणावर प्रेम करायचं आहे आणि कुणावर नाही. यार तू काय को जबरदस्ती करताय? तम्मा, आजपर्यंत या राजचप्पाला जे हवं होते ते मी मिळवलेलं आहे आणि सीमासाठी तर मी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. हा, सीमा म्हणजे काय तुला बाजारातली वस्तू वाटली? जेव्हा जाशील तेव्हा घेऊन येशील. अरे सीधी सी बात है यार, तू उसके दिल में नहीं रहेगा तो काय को तू जबरदस्ती लक्षात ठेव तम्मा, सीमाला मी माझी मानले आणि ती माझीच होणार. सीमाला मिळवण्यासाठी जे माझ्या सोबत येतील त्यांच्या सोबत, नाहीतर त्यांच्या शिवाय. दिलं तर प्रेमानं, नाहीतर हिसकावून. हा उसूल आहे राजचप्पाचा. सीमा, हे सीमा, सीमा बाहेर ये. आले अप्पा. काय झालं अप्पा? ते तुझ्या मनामध्ये शिवा गिवाचं काही असेल तर ते काढून टाक पहिलं. पण अप्पा माझं ऐकून तरी घ्या. ते काय ऐकायची गरज नसते आम्हाला. हा, ते शिवा मराठी माणूस आणि आमच्या कन्नडिगांच्या प्रश्नामध्ये आमचं विरोधक. त्याच्या हातामध्ये तुझा हात देऊन आम्हाला अंधार नाही करायचा आमच्या आणि तुझ्या भविष्यात. हा, पण अप्पा शिवा मराठी असला तरी शेवटी माणूसच आहे ना तो. ते माणूस बिणूस काही असलं तरी आमचं पक्क वैरी येते. एवढे दिवस ते महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेकरता लढत होतं, म्हटलं लढू दे, पण ते आता आमच्या सीमापासून आम्हालाच निर्वासित करते. त्याच्या डोक्यामध्ये काय ते सीमाशिवाय दुसरा प्रश्न नसतं का काय? पण आपण मला सांगा, हे काही कारण झालं? कारण गेलं नसेल तुझ्यासाठी, पण आमच्यासाठी ते राजकारण असतं, लक्षात ठेवायचं. आणि ह्या बाबतीत आमचा निर्णय फायनल असतो. लीला, ना जय का तयारी माडो. आंबट, गोड, तिखट, चमचमीत हे सगळं वस्तू तुमच्यासाठी ठेवलंय, पण अजून एकही वस्तूला हात नाही लावला तुम्ही. अहो, समोरचाचा मान राखायचा म्हणून तरी घ्या. तगड. मला कशाला बोलवलंय ते सांगा. माझे एक कन्नडिगा बांधव असते जे मराठी लोकांच्या जाळात अडकले. त्याला बाहेर काढण्यासाठी आणि त्याच्या सीमा त्याला मिळवून देण्यासाठी त्याला इथं बोलवलंय. मला या राज्याच्या सीमा प्रश्नात काहीही इंटरेस्ट नाही. पण चना शेठच्या सीमामध्ये इंटरेस्ट आहे ना. तू सीमावर प्रेम करता हे मला माहिती आहे, आणि ते सीमा तुला सोडून ते मराठी शिवावर प्रेम करताय हे पण मला माहिती आहे. म्हणजे इथं मराठी आणि कन्नड सीमा प्रश्न आलाच ना. हे बघ, हे सीमा आपल्या कन्नड लोकांचं होतं आणि ते आपलंच राहील, आणि त्यासाठी तुला वाटेल ते मदत मी करतो. हा वन अँड ओनली राजचप्पा आहे, कोणाची मदत नाही घेत. दिलं तर प्रेमानं, नाहीतर हिसकावून. हा उसूल आहे आपला. वाह वाह राजप्पा वाह, अगदी 100% पटलेलं आहे. ही रग एका कन्नडिगामध्येच असू शकतं. मी कर्नाटकात राहत असलो तरी 100% मराठी आहे असं तुला वाटतं. पण केलसं म्हणून तुला तुझ्याच भाषेत सांगतोय. तुझं नाव काय? राजप्पा. राजप्पा श्रीशैल कट्टीमनी. तुझ्या बापाचं नाव काय? अण्णा. श्रीशैल कट्टीमनी. ते अण्णा श्रीशैल कट्टीमनीकडे काम करायचं, आणि होतं नव्हतं तेवढं सगळं संपत्ती त्याला दिलं. तुझा बाप वर गेलं, आणि तुला न सांगता आजपर्यंत तुझ्या पैशावर मजा मारताय तुझा ते अण्णा. खोटं बोलताय तुम्ही. एक काम कर, तू घरी जा आणि आईला सांग. तुझ्या डोक्यावर हात ठेवून सांग म्हणावं, तू कानडी हाय की नाही. राजप्पा श्रीशैल कट्टीमनी, जागा रे.
राचप्पा श्रीशैल कट्टीमनी. अण्णा बोला, काय म्हणतो अँग्री यंग मॅन? झालं का दूध का दूध आणि पाणी का पाणी? मला सीमा पाहिजे. कामाचं बोला. हे असं झालं तर सीमा तुझं. वा 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 वा. साबरी अर्जंट बोलवला. विजा पाहिजे, विजा. कुठे फॉरेन गिरीनला जाता का? तुझं घरी. साबरी चेष्टा करता का? ते आमचं घर तुमचंच असतं की. असं म्हणताय? अंद्र बारातच घेऊन येतय. काय म्हटलं समजलं नाही. अरे राचप्पा बघतस काय? अरे पाया पडना सासऱ्याच्या. सासरा उभाय समोर. सुखाने संसार. आशीर्वाद. अय्यो हे काय आशीर्वाद दिल मी म्हणायचं. हो साबरी हे काय आहे सगळं? ते राचप्पा माझ्या का पाया पडून राहिला? अरे आंधळ्या सरी नोडो जावं हे तुझं ते. चेष्टा करता गरीबाची. आम्हाला काय काम नाही काय तुझं चेष्टा करायला? हे बघ, ते शिवाना काय गडबड करण्याआधी राचप्पा आणि सीमाचा लग्न कर. पण साबरी ए चण्या बार मी समजवतोय. चण्या कसं आहे ना, तुला राजकारण कळत नाही. हे बघ, एकदा का राचप्पा आपल्या जाळ्यात आलं की ते अण्णाला गुंडाळ्याला आपल्याला मदत होईल आणि तुझं पोरगी पण तुझं सोबत राहील. अरे येन योजना मांडली का त्यांनी ना? आता जेवणाचा मेनू काय करायचा त्याचा विचार कर. चल चल राचप्पा, काँग्रेट्स. चल. राचप्पा, इस प्यार के चक्कर में तू बहुत कुछ खो देगा यार. सीमासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. सिर्फ सीमा के लिए तो अण्णांच्या विरोधात जाणार. लिंगापाच्या नादाला लागून नुकसान करून घेतो स्वतःच. तो फक्त घाणेरडा राजकारण करतो. राजकारण आहे की नाही ते मला माहिती नाही. मला फक्त माझी सीमा पाहिजे. तुला काय वाटतं रे? तुला काय वाटतं एवढं करून सीमा तुझी येईल असं वाटतंय तुला? राचप्पा, ये जो तेरा प्यार है ना, एकतरफी प्रेम है तुझं. राचप्पा, तू समझता क्यों नहीं यार? लिंगापा की कोई ना कोई साजिश होगी इसके पीछे. तमा, तू माझा मित्र आहेस. मैत्रीला जाग आणि मित्रासारखं राहा. माझा गुरु नको होऊस. नाही राचप्पा, नाही. त्या चुकीच्या मार्गावर मी नाही साथ देणार तुझी. ये रास्ता बर्बादी की तरफ जाता है और इसका मुसाफिर मैं बनना नहीं चाहता. पण हा, जेव्हा केव्हा तुला मागं फिरावं असं वाटेल ना, तेव्हा फक्त या तम्माला हाक मार. हा तम्मा तुझ्या सोबत असेल पहिल्यासारखा. चलता हूं. खुदा हाफिज. अरे जा. लक्षात ठेव, माग फिरणाऱ्यातला हा राचप्पा नाही. दिलं तर प्रेमानं, नाहीतर हिसकावून. हा उसूल आहे आपला. राचप्पा, तू या लिंगाप्पा सोबत? हो, एक महत्वाचा प्रश्न निकालात काढतोय. कुठला प्रश्न? सीमा प्रश्न. राचप्पा, तुला सीमा प्रश्नात केव्हापासून इंटरेस्ट आला? जेव्हापासून तू सीमाच्या आणि माझ्यामध्ये आलास तेव्हापासून. कुठली सीमा? चनासेटची सीमा. माझी होणारी बायको आहे ती. शिवा, सीमावर माझं प्रेम आहे आणि चनासेटची आमच्या लग्नाला मंजुरी आहे. तुमच्या सीमा प्रश्नामध्ये मी कधी आलो नाही, तसंच तूही आमच्यामध्ये येऊ नकोस. राचप्पा, राज्याच्या सीमेविषयी म्हणत असशील तर तिला मिळवण्यापासून कुणाचा बाप आम्हाला थांबवू शकत नाही. आणि राहता राहिला प्रश्न या सीमाचा.
तर तिचा बाप जरी मध्ये आला ना तरी ती माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार करणार. राचप्पा, मित्र म्हणून एक हिताचा सल्ला देतो. तू आज ज्यांच्या जीवावर उडतोयस ना ते तुझ्या जीवावर कधी उठतील तुझं तुला सुद्धा कळणार. मित्रा, सावध हो, नाहीतर सावध होशील. मराठी टायगर्स, 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 मराठी टायगर्स, ऐकलंस काय म्हणलं? घेतल्याशिवाय राहत नाही सीमाला. वन अँड ओनली राचप्पा. आता विचार नाही, ऍक्शन घ्यायचं, नाहीतर सीमा गेला. साहेबरी, ते राचप्पाला आवरा म्हटलं थोडं. ते गुडघ्याला बाशिंग बांधून नाचतंय नुसतं. अरे मग करून टाक ना लग्न. अय्यो, कसं करायचं? त्या अण्णाचं नाव सोडलं तर दुसरं काय असतं त्याच्याकडं की माझी हुडगी मी त्याला द्यावं? राचप्पा म्हणजे या भागातला भावी आमदार असतंय. म्हणजे समजलं नाही मी. म्हणजे समजलं नाही की चन्या, तुला जर समजलं असतं ना तर या वेळेचं तिकीट मी तुला दिलं नसतं. ते मलाच मिळणार होतं की. मिळणार होतं, आता नाही. ते भूतकाळ झाला चन्या, आणि त्या भूतकाळात मला माझ्या भविष्याचा अंधार दिसतोय. तू अण्णाला आपल्या पार्टीत यायचा ऑफर दिलं, त्यानं स्वीकारलं नाही ना? मग आम्ही आता राचप्पाला आमदारकीचं तिकीट देणार. म्हणजे वासरा माग गाय आपोआप येणार. साहेबरी, ते राचप्पाला राजकारणातलं काय कळतं म्हणतो मी. कालचं पोर ते. तुला तरी काय कळतं रे? त्याच्या माग अण्णाचं ताकद असतंय. तवा तापलेला हाय चन्या, भाजून घे. बोला, काय कशासाठी आज बोलवलं मला? अण्णा, तुम्ही नेहमीच आमच्याबरोबर आमच्या पाठीशी उभे राहिलात. आणि यंदा आमच्या सर्वांचंच मत असं आहे की तुम्ही इलेक्शनला उभं राहावं. काहीतरी सांगू नका. नाही ना, माझ्या मनात तेच होतं. काय? जर तुम्ही निवडणूक लढवलीत ना तर आपण एक हाती जिंकू निवडणूक. अरे बाबा, काहीतरी सांगू नका. ऐका ऐका जरा बाळानो, जरा म्हाताऱ्या माणसाचं ऐकायला शिका जरा. माझ्याकडे जे काही होतं ते मी तुम्हाला ओंजळ भरून दिलेलं आहे. राजच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच. तो जरी माझा मुलगा असला तरी मी त्याला माझा राजकीय वारस म्हणून उभा करू शकत नाही. माझा राजकीय वारसदार हा तुमच्यापैकीच एक असणार आहे, आणि तो म्हणजे आपला शिवा. हे माझं मत आहे, हे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा. नाही, पण मी काय म्हणतो. नाही नाही, तू काही बोलू नको. सगळ्यांची राचप्पा. अण्णा, तुम्ही स्वतःला माझा बाप म्हणवता ना, मग आता पितृधर्म पाळायची वेळ आली आहे. राचप्पा, अण्णांची नीट बोल. मध्ये यायचं काम नाही. हा बाप लेकाचा विषय आहे. अण्णा, तुम्ही मला तुमचा मुलगा मानता ना, मग या निवडणुकीला तुमच्याकडून कोणताही उमेदवार रिंगणात उतरता कामा नये. तुम्ही ज्याला तुमचा वारसदार म्हणून सांभाळलाय ना, तोच या मतदारसंघाचा वारस व्हायला हवा. तुमचा राजकीय वारसदार नाही. निर्णय तुमच्या हातात आहे, निकाल माझ्या हातात.
तर आमदारकीच्या या निवडणुकीला नाट्यमय वळण मिळालेलं दिसून येत आहे. कन्नड भाषिकांचे सर्वेसर्वा लिंगप्पा यांनी राचप्पा सारख्या तरुण उमेदवाराला तिकीट देऊन एक धाडसी पाऊल उचललंय असंच म्हणावं लागेल. अण्णांसारख्या मुरब्बी नेत्याने सुद्धा मराठी भाषिकांसाठी लढणारा तरुण शिवा पाटील यांना आपला राजकीय वारस घोषित केला आहे. दोन्ही पक्ष बेळगाव हा मुख्य मुद्दा आपल्या प्रचारात घेत आहेत. भाषिकवादाचं राजकारण सरळ सरळ जनतेच्या हातात देऊन दोन्ही पक्षांनी आपापली कंबर कसली. आता नेमकं कोणत्या पक्षाचं पारडं जड होतंय हे लवकरच आपल्याला कळेल. कॅमेरामन विनय केंद्रे सोबत गायत्री कामत, AB न्यूज बेळगाव. सर, अण्णांनी तुम्हाला त्यांच्या राजकीय पक्षाचा वारस घोषित केल्याने तुम्ही अण्णांच्या पावलावर पाऊल ठेवणार की स्वतःची वेगळी दिशा ठरवणार? हे बघा, अण्णा आपल्या सगळ्यांचे आदर्श आणि त्यांच्या आदर्शाला धक्का लागणार नाही अशी माझी तरी खात्री. पण अण्णा आणि तुमची कार्यपद्धती वेगळी आहे. अण्णांमुळे तुमचा आक्रमकपणा मवाळ होईल असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, कसं आहे, कार्यपद्धती जरी वेगळी असली तरी दोघांचं उद्दिष्ट एकच आहे ना. सर, मग वेळेनुसार कार्यपद्धती नेमकी कुणाची बदलणार, तुमची की तुमच्या पक्षाची? ते आता येणारी वेळच ठरेल. सर, आणखी एक प्रश्न. राजप्पा आणि तुमच्यामध्ये काही खासगी वैमनस्य आहे असं ऐकलंय, हे खरं आहे का? कसं आहे, मला वाटतं की राजकारण आणि खासगी आयुष्य वेगळं वेगळं असं. धन्यवाद. हे बघा, इथल्या उपऱ्यांना आता त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे. बेळगाव कर्नाटकातच होतं आणि कर्नाटकातच राहील. आपल्या सीमेला हात जरी लावला तरी तेच हात तोडून सीमेवर कुंपण नाही घातलं तर नावाचा राजप्पा नाही हा. सीमा तर सोडाच, पण ती मिळवू पाहणाऱ्यांना असा काही धडा शिकवू की त्यांचा विमा पण मंजूर नाही होणार. एकंदरीत त्या अण्णाऐवजी शिवाला उमेदवारी दिल्यामुळं आपला बाजू दणकट झाला बघा. आता त्या शिवाला फाडायची तयारी करायला पाहिजे. हा, नाही ते शिवाला सीमेवर नागडा करून टांगलं ना तर लिंगप्पा नाव नाही सांगणार. अयो, ते राजप्पावर एवढं कॉन्फिडन्स. असं जावयाबद्दल बोलू नाही रे चान्या. राजकारण म्हणजे डाळीत शेंगदाणा मिसळणं वाटतं का रे? अयो, माझं हक्काचं तिकीट त्याला कशाला? ए चान्या, एक आतला गोष्ट ऐक. हे तिकीट तुझंच असणार आहे, पण ते आता नाही, राजप्पा मेल्यानंतर. हे बघ, तुझं सीमा तुझ्या जवळच राहणार आहे. तू जिथं पाठवणार तिथंच जाणार. शिवा आणि अण्णाला चितपट करण्यासाठी मला एक वजीर पाहिजे होतं. ते मला सीमावर एकतर्फी प्रेम करणारा राजप्पाच्या रूपानं मिळालं. आणि याचाच फायदा घेऊन राजप्पाला मी फितवलंय. त्याच पैशानी त्यालाच केलंय उमेदवार. पण हे कुणालाच माहित नाही. त्याला हे माहित नाही, त्याला उभा करणारा आडवा करणारा मीच असतोय. ऐन निवडणुकीचा तोंडावर या राजप्पाचं तिकीट फाडायचं आणि त्याच तिकिटावर शिवाला आत टाकायचं. यार ल्यावा हे आपल्या खिडकीच्या मागे लपून सगळं काही ऐकत होता आपला. यार अयो तम्मा. अरे हा, तम्मा तम्मा तम्मा. अरे काय रे तम्मा, असं लपून छपून ऐकणं शोभतं का रे तुला? हे असं असतंय बघ चन्या. आता एकावर एक फ्री स्कीम. एका दगडात दोन शिकार. अबे हट! तू क्या मारेगा मुझे लिंगप्पा? बिडो बिडो ना. हे चण्यासेच्या जावयाचा दोस्त असतंय. बोला 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 तम्मा बोला. मरेगा तो तू लिंगप्पा. अब तू गया लिंगप्पा.
हा आता बघ रे, आता बघ. सगळे मराठी मिळून तुला कुठं पोचवतात ते. ए तम्मा, तू छान बोलतो रे, पण एक बात बता, तुला एवढा मराठीचा पुळका का रे? ते शिवा आणि राचप्पा मेलं तर तुला आनंद व्हायला पाहिजे. तू मुसलमान असताय, मुसलमान. तेरे को कौन बताया की हिंदू मेल्यावर मुसलमानाला खुशी होते ते? हा गैरसमज तुझ्यासारख्या लोकांनी पसरवला लिंगप्पा. ये देश हमारा भी है. हर हर महादेवची घोषणा देत शिवरायांसोबत स्वराज्यासाठी मुसलमानाने हे जीव दिलाय. सिद्धी इब्राहिम बनून बलिदान दिलंय, तर तुर्बेक बनून शत्रूला रोखलंय लिंगप्पा. कधी काझी हैदर बनून स्वराज्याचे निवाडे केलेत, तर कधी मदारी मेहतर बनून औरंगजेबाची कैद पण अनुभवली. हे सगळे मुसलमान होते लिंगप्पा, मुसलमान. आणि आता मी या सीमावादाच्या लढ्यात न्यायाच्या बाजूने उभं राहणार आहे, कारण माझा ईमान पक्का आहे. आणि ज्याचा ईमान पक्का तोच सच्चा मुसलमान लिंगप्पा. ताली बजाओ, ताली बजाओ. वाह, क्या डायलॉग मारा है. अरे इस डायलॉग के बाद एक गाना मांगता है. मैं गाएगा? ओदे मैं गाना गाता है. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर राचप्पा का साथ छोड़ेंगे. पकड़ा. तम्मा, काळजी बेडा, तुला काय नाही होणार. राचप्पा मारते सगळ्यांना. राचप्पा, आपला तम्मा गेला. आपला तम्मा गेला. राचप्पा, तम्मा मरताना सांगून गेला त्याला कुणी मारलं ते. कोणी मारलं? कोणी मारलं? शिवा 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 शिवाच्या गुंड्यांनी मारला त्याला. शिवाचा भाडाचा गुंडा ते. शिवा शिवानं मारलाय. अरे हट साला. वन अँड ओनली राचप्पा, नाउ वन अँड ओनली लिंगप्पा. साबरी, डोंट फॉरगेट चना.
बर्बादी की तरफ जाता है और इसका मुसाफिर मैं बनना नहीं चाहता। पण जेव्हा केव्हा तुला मागं फिरावं असं वाटेल तेव्हा फक्त या तम्माला हात मार. तम्मा तुझ्या सोबत असेल पहिल्यासारखं. का मारलंस तम्हाला? का मारलास? अरे मी कशाला मारेल तम्हाला? तूच मारलास. डोकं फिरलं का तुझं? तू पाठवलेल्या गुंडांनी मारलंय. तुझ्या माणसांनी मारलंय. तुझ्या माणसांनी. तुझा काहीतरी गैरसमज होतो. मला काय ऐकायचं नाही तुझं. काय ऐकायचं नाही. माझा राग तम्मावर का काढलास? हे बघ आपण शांतपणे बसून बोलूया त्या तुझा विषयावर. काहीतरी गैरसमज होतोय. तू राजप्पा तू हो बाजूला. सीमा तम्माला त्यालाच मारलंय. तम्माला नाही सोड मला. मारलं. ऐक तम्माची शपथ आहे तुला. ऐक ऐक हे ऐक. अय्यो माझं हक्काचं तिकीट त्याला कशाला? काय ऐकवतं रे ते? एक आतला गोष्ट आहे. हे तिकीट तुझंच असणार आहे, पण ते आता नाही, राजप्पा मेल्यानंतर. हे बघ तुझं सीमा तुझ्या जवळच राहणार आहे. अण्णाला चितपट करण्यासाठी मला एक वजीर पाहिजे होता. ते मला सीमावर एकतर्फी प्रेम करणारं राजप्पाच्या रूपाला मिळालं. राजप्पा अरे आता तरी शहाणा हो. त्याने आपल्या तम्माला मारलं लिंगप्पानं. ए चन्या तुझं हुडगी काय बोलता रे? जे राजकारण त्याने राज्याच्या सीमेवरून खेळलं तेच राजकारण माझ्या बाबतीतही खेळलं. आणि तुझ्यात आणि शिवात त्याने भांडणं लावली. राजप्पा लिंगप्पा सारख्या लोकांना धडा शिकवलाच पाहिजे. ए सिद्ध्या गणकोडा सोलो मला धडा शिकवते काय? ते माझी हुडगी आहे. कन्नडी का असते ते? ले मगना तुला काय वाटतं रे? मी राजकारण करतो ते कन्नडिगासाठी? हे कन्नडिगाचा नावाखाली माझा खुर्ची आणि हुकूमत टिकवताय. आणि त्याच्यामध्ये कोणी आला ना मी त्याला संपवेन. मग ते तू असू दे नाहीतर तुझं हुडगी. लिंगप्पा सोडू नको त्याला. सोडू नको. आप्पा ठीक आहात ना तुम्ही? माझं चुकलं होते, मला माफ कर. नाही आप्पा असं नका बोलू आप्पा. दुर्मती सदा शिरस्त मंजली वहन. निकुंज कोट दुर्मती सदा शिरस्त मंजली वहन. भक्त लोल लोचनोल लाल भाल रग्न काशी चरण कदा सुखी भवाम्या. काय करताय? पळून पळून कुठं पळशील लिंगप्पा? ज्या महाराजांच्या पायाशी उभा आहेस ना त्यांचेच मावळे तुझा फैसला करतील. शिवा आता तू वाचत नाही.
अण्णा यानं मला भरकटवलं, तमाचा खून केला. आता याला आम्ही नाही सोडणार. हे लिंगप्पा, कर आता या मराठी टायगरचा सामना. नाही तुला उभा फाडला ना. शांत व्हा, शांत व्हा. काय चाललंय हे? एवढी वर्ष माझ्या सहवासामध्ये राहून काय शिकला तुम्ही माझ्याकडून? हे अण्णा, याच्यासारख्या माणसानं संपवलं नाही ना तर हा सीमावाद कधीच संपणार नाही. अरे कसला सीमावाद, कसला भाषावाद आणि कसला प्रांतवाद? हे असंच भांडत राहिला तर देशातला प्रत्येक प्रांतातला माणूस एकमेकाशी भांडत राहील. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशाचे जसे तुकडे तुकडे होते तसे तुकडे पुन्हा करायला निघालात तुम्ही. कशासाठी शिवाजी महाराज, आंबेडकर, फुले, टिळक, सावरकर, नेहरू, पटेल कशासाठी यांची नावं घ्यायची? फक्त राजकारण करण्यासाठी? मग या राजकारण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक काय राहिला? आता जरा डोकी ठिकाणावर ठेवून आणि कान खोलून ऐका सगळे. आपण सगळ्यांनी एक राहायला पाहिजे, प्रेमाने नांदायला पाहिजे देशामध्ये, गुन्ह्या गोविंदांनी राहायला पाहिजे. म्हणून आपल्या प्रांतामधले सगळे अधिकारी, सगळे जवान तिकडे बॉर्डरवर आहेत ना उभे, ते सुद्धा असेच भांडायला लागले तर काय होईल जरा कल्पना करा. अरे चारही बाजूने आपला देश घेरला गेलेला आहे. एका बाजूला पाकिस्तान, दुसऱ्या बाजूला बांगलादेश, तिसऱ्या बाजूला लंका, वरून चायना. हे आपापसात भांड्याचे कसले डोळे लागले तुम्हा लोकांना आणि हेच विष तुम्ही पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवतात. एक लक्षात ठेवा, कुठलाही वाद, कुठलाही प्रश्न हा रक्तपातानी, हाणामाऱ्यांनी, भांडणांनी सुटत नाही, सुटत नसतो, सुटलेला नाही. हा इतिहास आहे. तो फक्त प्रेमानी, समजूतदारपणाने, चर्चेनी सुटतो, द्वेषाने नाही. आणि जे जे काही केलेलं आहे आजपर्यंत त्यामुळे त्याला जी शिक्षा मिळणार आहे, मिळणार असेल ती त्यावेळी त्याला मिळेल. त्याकरता कायदा कानून आहे. तुम्ही कायदा हातामध्ये घेऊ नका. अण्णा, मी तुमच्या विरुद्ध, मराठी माणसाविरुद्ध कट कारस्थान केलं, तुमचा द्वेष केलं आणि तुम्हीच मला वाचवताय. अण्णा, माझं चुकलं, मी कबूल करतोय. माझं भल्या कन्नडिगा बांधवांना घाबरवून, धमकावून मराठी माणसाविरुद्ध तिरस्कार, राग निर्माण केला मी त्यांच्या मनात. अण्णा, मला माफ करा. मी हे सगळं केलं ते खुर्सी करता केलं, माझं सत्ता आणि दहशत टिकवण्यासाठी केलं. आम्ही राजकारण्यांनी मिळून कन्नड आणि मराठीत फूट पाडलं. मी चुकलो अण्णा, मला शिक्षा मिळालंच पाहिजे. अण्णा, मला शिक्षा मिळालंच पाहिजे. मी खून केलाय, मी गुन्हेगार आहे, मी खून केलाय, मला द्या शिक्षा. पोलीस ಕರ್ಕೊಂಡು ನಾ ತಪ್ಪು ಮಾಡೀನಿ, ನಾ ತಪ್ಪು ಮಾಡೀನಿ ರೋ, ನಾ अपराध ಮಾಡೇನೆ, मला शिक्षा व्हायलाच पाहिजे. मला माफ करा मला, क्षमा ಮಾಡ್ರಪ್ಪ, माफ करा मला, मी गुन्हेगार आहे, अपराध ಮಾಡೇನೆ रो. शिवा, सीमा, शिवा, सीमावर तुझाच हक्क आहे. आजपर्यंत मी फक्त माझ्या मनाचा विचार करून सीमाला मिळवू पाहत होतो. तिच्या मनाचा विचार मी कधी केलाच नाही. सीमा कोणाची हा निर्णय तू किंवा मी नाही घ्यायचा, तो तिनंच घ्यायचा आणि तिने तो घेतलाय आणि तोच योग्य आहे. आज मला कळालंय, प्रेम हिसकावून नाही मिळत, ते मिळवावंच लागतं. राजप्पा,
आता हा राजप्पा वाण्या नोंदली नाही राहिला. चंद्रमा इकडे बा.